मॅच आहे या इयरची, त्यामुळे थँक्यू कुमार. नक्की शुभेच्छा असतील, असंच चांगला खेळ करत राहा. आणि बस विशेष तुझ्यासोबत असतील तर आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देताना आपण पाहिलं होतं जो डेडिकेट केला होता कुमारने. आपण लगेचच जाऊयात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे तुमच्या समोर जोडले जातील या नेक्स्ट मॅचच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये. करणजी कालन, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मोनीश्री पाटील. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषकाचं हे दुसरं पर्व कल्याण पश्चिम विधानसभेचे दमदार आमदार आदरणीय विश्वनाथ दादा भोईर यांच्या सन्मानार्थ पहिल्या पर्वाच्या भूतपूर्व यशानंतर हे दुसरं पर्व. दरम्यान सन्माननीय कार्य सम्राट जीवजी भोईर साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमदार चषक 2025 मध्ये. सामन्याला सुरुवात होते ओंकार पाटील आणि विश्वास पाटील आघाडीची जोडी. तर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती रोहित शेलार उंबरडेचा विरुद्ध या मॅच मध्ये आपण पाहतोय संघ खेळत असताना कोळेगाव. व्हेरी फास्ट बॉल ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला फिल्डर, नॉन स्ट्राइक एंडला संधी, डायरेक्ट हिट मिस, ओव्हर थ्रो, मागून बॅकअप, पहिली धाव पहिल्या बॉल वरती. बरंच काय घडलंय. कोळेगावच्या विरुद्ध उंबरडे, मोठ्या संख्येने प्रेक्षक गावदेवी क्रीडा नगरीवरती उंबरडेचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती पहिली धाव येत असताना आपण पाहतो ओंकार पाटीलच्या बॅटमधून. ओंकार आणि विश्वास ओपनिंग पेअर आहे. ऑन साइडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेग पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित मिडल झाला नव्हता बॉल. मिड ऑनला चेस करून लॉंग ऑन कडे चालला फील्ड, तिथून थ्रो करतात स्ट्रायकिंग एंडला. एकच धाव. होम ग्राउंड वरती खेळण्याचं बेनिफिट देखील असतं आणि थोडासा नर्वसनेस देखील असतो. त्याचं कारण आपला क्राऊड मोठ्या प्रमाणावरती असतो आणि आपल्या प्रेक्षकांमध्ये चांगला खेळ करणं हे फार गरजेचं असतं. चांगला खेळ झाला तर टाळ्या वाजतीलच, नाही झाला तर आणखी काही वाजेल. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला, वाईडिश लॉंग ऑन फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित येत आहेत. ते बॉलवरती पहिली धाव पूर्ण तसं नाही थिंग. उगम शेलार यांना आपण पाहतोय यस त्यांचा मागे राईज झाला. बॉल येतोय तो विकेट किपर कडे. इट इज व्हाईट बॉल. एक पारितोषिक येत आहे राजू भंडारी साहेब, एकता टायगर उंबरडेचे आमचे, त्यांच्याकडून आमच्या खेळाडूंना 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. प्रत्येक झेलसाठी त्यांना 100 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. लॉफ केलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, लॉंग ऑन ला फिल्डर येतोय, नो चान्स फॉर फिल्डर, सीमारेषा पार. या डावामधला कोळेगाव साठी येतोय पहिला खणखणीत चौकार. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक निखिल दादा भंडारी यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलेलं. गोलंदाजाला उंबरडेचा 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. वीरा बैलाचे मालक दिगेश शेठ मात्रे यांच्याकडून जेव्हा सोनू भोईर आणि चिराग हे दोघं फलंदाजीसाठी येतील. 3 षटकारांसाठी त्यांना 1000 आणि 3 चौकारांसाठी देखील त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. यस, आणि मॅनेजमेंट टीम कडून एक सूचना येते की पारितोषिक फक्त एकदाच अनाउन्स केले जातील. मिड ऑफला बॉल चाललेला आपण पाहतोय. एक धाव इथे आता पूर्ण करण्यात आलेले. ओव्हर थ्रो, बॅकिंगला फिल्डर, एक धाव मिळते. भावेशने जर षटकार मारला कोळेगावचा भावेश पाटीलने, तर बबलू पाटील यांच्याकडून
500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. ओहो, बॅटचा आत लागला. कव्हर्सला खेळायचं होतं, इनफिल्ड मध्ये 5 फिल्डर होते ऑफ साईडला, त्यांना भेदायचं होतं पण बॉल आत लागला. शॉट मिड ऑनला आपण पाहतोय 1 धाव आणि ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. विकेट मिळाली नाही पण धावा फलकावरती आपण पाहतोय त्या 10 धावा बॅटिंग करत असताना कोळेगाव संघ. षटक पहिलं संपन्न 10 धावा धावा फलकावरती गावदेव कोळेगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळत असताना आपण पाहतोय तो गावदेवी उंबर्डे. कोळेगावने SSCC ट्रॉफी मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. बरेचसे यंगस्टर या संघाला जॉईंट होत आहेत. कोळेगावने आपल्याला रवींद्र संते दिला, इंडियन डिझेबल टीमचा कॅप्टन. हेच ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना आज रवींद्र संते भारताचं प्रतिनिधित्व करतात. भारतीय अपंगत्व संघाचे ते कॅप्टन आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे, अभिमानाची बाब कल्याण डोंबिवली क्रिकेटसाठी, कोळेगावसाठी, संते कुटुंबियांसाठी. धावा फलकावरती 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि बॉलिंग मार्कवरती आता आलेला आहे तो गोलंदाज हार्दिक जाधव. ऑफ स्टंपचा बॅट पंच केलाय. ओ व्हॉट अ शॉट, डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या बाहेर फोर्सने फटका. षटकार या षटकाराच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय. या वेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. बॉल येतोय तो विकेट कीपर कडे. डॉट बॉल. धावा धावफलकावरती 16 षटकारानंतर येतोय डॉट बॉल. वारा थोडासा आता थांबलाय. वाऱ्याची गरज नाही. लॉंग ऑन द फिल्डर येत आहेत. यावेळी टिपलाय झेल फार चांगला रोहितने. हार्दिकला मिळतं पहिलं यश. गावदेव कोळेगावला पहिला झटका. ओमकार पाटील बाद. दमदार आमदार आदरणीय विश्वनाथ दादा भोईर यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन आदरणीय सतीश शेठ भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेला हा क्रीडा महोत्सव आपल्याला अनुभवायला मिळतोय. आमदार चषक 2025 हे पर्व. धावाफलकावरती सध्या आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या 16 धावा. विकेट पहिली पडलेली आहे आणि आमचे आता डीजे ऑपरेटर देखील आलेले आहेत. आपले आम्ही सहर्ष स्वागत करू. बॉल थोडासा खाली राहिलाय त्यामुळे चेंडू आणि बॅटचं व्यवस्थित कनेक्शन होऊ शकलं नाही. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 16. थांबल्या पहिल्या षटकारानंतर हार्दिक जाधवचं कमबॅक. 3rd नंबरवरती हरेश पाटील जो स्ट्रायकिंग एंडला आहे. विश्वास सध्या ऑफ स्ट्राईक. खेचून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेटला बॉल चाललेला. फील्ड डीप मध्ये पहिली धाव तर पूर्ण करण्यात आलेली आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, एकच धाव मिळेल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 धावा. षटक सध्या प्रगती पथावर आहे. ते दुसरं आणि 17 धावा धावा फलकावरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकातील. स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय. ज्यूसिया फॉली डीप मध्ये फिल्डर रोहित
चांगला झेलने डाव संपला विश्वासचा. सलामीचा दुसरा फलंदाज देखील पॅव्हलियन मध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. धावा आहेत 17, विकेट पडतात 2. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. सो आपण इनिंग ब्रेक मध्ये अर्थातच या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत. सतरा धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये आपण बघितलं फलंदाज ओमकारला, विश्वासला चांगली बॅटिंग केली, पण हार्दिकने कमबॅक करून दिलं. जाता जाता त्याने 2 विकेट मिळवल्या. पहिल्या बॉलवरती षटकार जरी आला असला तरी चांगली बॉलिंग त्याने केलेली आहे. बॉलिंग मार्कवरती आता येतोय. थर्ड ओव्हरमध्ये भावेश पाटील समोर चेंडकडून आपल्याला पाहायला मिळतील. भावेश चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. दोन्ही संघाला सूचना आहेत. गावदेव कोळेगाव आणि त्याच बरोबरीनं फिल्डिंग करणारा संघ गावदेवी उंबर्डे. 17 धावा, तिसऱ्या षटकाची सुरुवात. खेचून मारण्याचा प्रयत्न, हलका बॉल आपण पाहतोय, पडल्याबरोबर राईज झाला. अनइवन बाउन्स खेळपट्टीवरती आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय आणि त्याचा कुठेतरी फटका बसलाय. आणि त्याच बरोबरीनं एक फायदा होतोय की जेव्हा वाऱ्याच्या दिशेने षटक असतं, जिथे वारा तिथे मारा असं आपण म्हणतो. आणि या एंडने जेव्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी होते फलंदाजांना ते बेनिफिट आहे मोठ्या फटक्यांसाठी. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला फिल्डर आहेत विकास जाधव. मिसफिल्ड झालेली आहे. बॉल पकडला नव्हता पण डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्यांनी केला होता. 2 धावा इथे मिळत असताना आपण पाहतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 19. गावदेवी क्रीडांगण आपण पाहतोय उंबर्डेचं. उंबर्डे, कोळवली, त्याचबरोबर गांधारी, हिऱ्याचा पाडा, अगदी आजूबाजूची गाव आहेत. शॉर्ट फाईन लेगला बॉल चालला आता डी फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. बॉल पहा आलेला, मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय चौकारासोबत जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये काही जणांनी दुपारचं लंच केल्यानंतर आपला टीव्ही मॉनिटर ऑन केला असेल, काही जॉबला असतील, काही आपला बिझनेस सांभाळत असतील, काही मग इथे उपस्थित आहेत आणि या मॅचचा आनंद घेतात. उंबर्डे अगेन्स्ट कोळेगाव. सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट थेट प्रक्षेपण करते. जबरदस्त आपण पाहतोय सध्याचं त्यांचं टेलिकास्ट. बॅट फिरले हातामध्ये, मिस टाइम, मिड ऑफला पोहोचला फिल्डर, लॉंग ऑफचा कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला पण प्रयत्नांना असफलता. धावा मिळत असताना 2 भूषणचा प्रयत्न. भूषण जाधव महत्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेमध्ये. उगम शेलार, भूषण जाधव, उमेश लोखंडे, निखिलदादा भंडारी, राकेशदादा भुईर आणि या सर्वांना घेऊन आदरणीय सतीश शेठ भुईर यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आमदार चषक 2025. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय सध्या तो 25. बॅटिंग करत असताना कोळेगाव. मागे टिपलाय झेल उगम शेलारने. विकेट नंबर 3चं पतन होईल. हरेश पाटील परतीच्या प्रवासाला. आमदार चषक ठेवलाय आज उंबर्डे गावामध्ये. आमच्या आमदार चषकाचं नाव, आमच्या आमदार चषकाचं नाव
काम बोलतंय पब्लिक. आमदार म्हणून गेल्या 5 वर्षांमध्ये जे काही कल्याण पश्चिम विधानसभेची त्यांनी सेवा केली आणि पुढच्या टर्ममध्ये नुकताच झालेलं विधानसभेचं इलेक्शन ज्यामध्ये मोठ्या भरघोस मतांनी आदरणीय विश्वनाथदादा भोईर यांना कल्याण पश्चिमेच्या जनतेने निवडून आणलं आणि दुसऱ्या टर्ममध्ये सध्या त्यांचा कार्यकाळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 25, 3 विकेट पडल्यानंतर भूषण पूल केला, मिस किया, पण डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल फक्त इथे सिंगलच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 26 धावा धावफलकावरती. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावफलकावरती 26 धावा. विकेट पडलेले असताना 3 हे आपल्याला पाहायला मिळतं. सध्याचं बॉलिंग कार्ड रोहित शेलार पहिलं षटक 10 धावा, विकेट त्याला मिळाली नाही. हार्दिक जाधव 1 षटक 7 धावा, 2 महत्त्वपूर्ण विकेट. थर्ड ओव्हरमध्ये भावेश पाटील 1 षटक 1 विकेट आणि धावा खर्च केल्या त्याने 9 धावा. सर्वात इकॉनॉमिकल राहिला बेस्ट फिगर हार्दिक. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन 7च धावांचं षटक हाताळलं आणि 2 विकेट देखील त्याने काढलेले. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पुढच्या दोन्ही संघांना मी इन्व्हाइट करेन. समीरजी शेलार साहेब यांनी पुरस्कृत केलेला SB11 मोठा गाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना भालगाव. नेक्स्ट मॅचमध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. कर्णधारांनी टॉससाठी रिपोर्ट करा. ड्रिंक्स ब्रेक आहे सध्या. आपण स्क्रीनवरती शिवसेना या पक्षाचा इलेक्शन सिम्बॉल असणारा फ्लॅग अभिमानाने सन्मानाने फडकत असताना आपण पाहतोय. सो आपण छोटासा ब्रेक घेऊ, डीजे वाला ब्रेक. एक कर्णमधुर संगीतासोबत पुन्हा एकदा येऊयात आमदार चषक 2025 मध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2025 दुसरं पर्व. पहिल्या पर्वामध्ये 32 ग्रामीण संघांचा समावेश होता. या पर्वामध्ये 32 ग्रामीण संघ आहेत. मालिकावीरसाठी दुचाकी बाईक आणि इथे या गावदेवी क्रीडा नगरीवरती उंबरड्याचा आल्यानंतर तुम्हाला जरूर या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळेल. जबरदस्त देखणं, पारदर्शक, सुबक, डोळ्यांचं पारणं फेडणारे आयोजन आहे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 26 धावा. 3 षटकांचा खेळ संपन्न. 4th ओव्हरमध्ये कर्णधार मयूर ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट एक्स्ट्रा कव्हरला विकास जाधव नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी, स्ट्रायकिंग एंडला हिट केलाय. मी म्हणेन चुकीच्या एंडला थ्रो केलेला आहे. अंपायरचा कोणता इशारा नाही. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे जाईल. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतोय तो आपल्याला 28. प्रगतीपथावर षटक असताना 4थं. पुन्हा एकदा पूल केलाय. बाउन्सचा वरती जाऊन जबरदस्त फटका सीमा रेषेचा बाहेर. भूषणच्या बॅटमधून षटकार. सध्या आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. त्या षटकारांची गरज होती. तो षटकार मयूरच्या बॅटमधून आलाय. माफ करा, मयूरच्या अगेन्स्ट भूषणच्या बॅटमधून आलाय. ओहो, चेंज ऑफ पेस. पूर्णपणे भूषणचे इरादे नेस्तीनाबूत करणारा मयूरचा चेंडू पडल्याबरोबर हलका बाहेर निघालाय. इव्हन तो मागच्या चेंडूच्या तुलनेत थोडासा पुढे होता आणि कमी गतीने होता. पेस व्हेरिएशन चांगल्या पद्धतीने आपण बघितलं. येस, आपण कधी तेजस अनइवन बाउन्स पाहतोय आणि कधी बॉल खाली देखील राहत असताना पाहतोय. दुसऱ्या दिवसाची सरफेस आहे खेळपट्टी, ती आता रंग बदलत चाललेली आहे. थांबलाय पुन्हा हॅमर लॉंग ऑन द फिल्डर. येतोय नो चान्स फॉर फिल्डर. पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा ओलांडत असताना चौकार भूषणच्या बॅटमधून.
चौकारासोबत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 38 वरती जाऊन पोहोचली. मयूर पुन्हा एकदा 4 बॉलमध्ये 12 धावा आतापर्यंत. राईट झाला बॉल पडल्याबरोबर डोक्याला हात लावला तो गोलंदाजाने. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये त्याचं कारण इथे एज लागली असती ती लागता लागता वाचली. भूषणला देखील समजलं की बॉल ज्या वेगाने आणि राईट झाला वरती उडाला त्यामुळे व्यवस्थित कनेक्शन त्याला करता आलं नाही. इथे राईट झाला बॉल आणि आता एज घेऊन तो विकेट किपर उगमच्या हातामध्ये. फार चांगला झेल. 1 हँड कॅच आपल्याला पाहायला मिळाली ती उगम शेलार कडून. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. विकेट पडलेले आहेत ते 4. धावफलकावरती गावदेव कोळेगावचं सध्या धावफलक आपण बघितलं तर ते 38 धावा 4 विकेट 4 षटकांचा खेळ संपन्न. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहूयात. अक्रॉस द बॅट समोर बॉल होता. जर स्ट्रेट बॅटने खेळला असता तर कदाचित चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न चुकीचा पूर्णपणे आपण पाहतोय. पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. समोर असलेल्या चेंडूला लेन बॉलला आडव्या बॅटने खेचायचं होतं. चुकीचा निर्णय. शॉट सिलेक्शन खराब आणि त्याचा फटका बसला. एज घेऊन बॉल विकेट किपरकडे. दरम्यान आदरणीय कैलासजी कारभारी साहेब यांचं मंचावरती आगमन झालेलं आहे. दादांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आमदार चषक 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये आदरणीय सतीशजी भोईर साहेब यांच्या वतीने तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. स्पर्धा म्हटले की ही 4 दिवस स्पर्धा आहे पण मागच्या 40 दिवस अगोदर ही संपूर्ण तयारी सुरू होते. मग ज्यामध्ये संघांना एकत्रित आणणं असेल, लॉट्स असतील, या क्रीडांगणाची मरम्मत असेल, मंडप डेकोरेटर्स असेल, पिच असेल, अंपायर्स, कॉमेंटेटर, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी वाहिनी, स्कोरर, डीजे ऑपरेटर या सर्वांना एकत्रित आणावं लागतं. संपूर्ण मॅनेजमेंट करावी लागते. आदरणीय सतीशजी भोईर साहेब यांना खंबीर साथ आहे. निखिल दादा भंडारी, उगम शेलार, उमेश लोखंडे, राकेश भोईर यांची. फार चांगला फटका बॅकफुटला थांबला. कट केलाय बॉल बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. आमदार चषक 2025चं दुसरं पर्व. उंबरडे गावाला हायलाइट करणारी स्पर्धा. उंबरडेचं गावदेवी क्रीडांगण गुगलवरती सर्वाधिक आता चेक करण्यात येईल. गुगल मॅपवरती. सकाळी मोनिश आमचे पाटील भिवंडीवरून येत होते. त्यांनी मला विचारलं की एक्झॅक्ट लोकेशन काय. मला जीपीएस लोकेशन द्या तुम्ही. लॉंग ऑफला फिल्डर आहे. थ्रो केला जाईल. धाबा तोपर्यंत मिळत असताना आपण पाहतोय 2 आणि या 2 धावांनी धावसंख्येला आपण पाहतोय आकार मिळत असताना 44. टेक्नॉलॉजी आहे तिचा वापर करणं. बऱ्याच वेळेला आपल्याला काही जागा माहीत नसतात. आपण विचारून जरी गेलो तरी बऱ्याच वेळेला चुकतो. आपल्याला गुगल मॅप देखील बऱ्याच वेळेला चुकवतो. डोळे झाकून त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. एज आहे उगम. यावेळेला जगल एखाद्या मॅजिशियन प्रमाणे बॉलला उडवत होता पण अखेर रन आउटची विकेट पडली. फलंदाज बाद. आवेश आणि आशिष मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही फलंदाजांसाठी लागोपाठच्या 3 षटकारांना 4000 रुपयांचं पारितोषिक आहे. कोळेगावचा आणखी एक नामवंत खेळाडू बबलू पाटील यांच्याकडून हे त्यांना पारितोषिक आलेलं आहे. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. आता भालगाव आणि SB11 मोठा गावचे कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. या ओव्हर नंतर अर्थातच 3 बॉल नंतर आपल्याला टॉस करायचं आहे. सो आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. 44 धावा धावफलकावरती. पाहूया 3 बॉल मध्ये टार्गेट काय सेट होत आहे.
आशिषच्या बॅटमधून किती मोठे फटके येत आहेत. स्लॉग हिटर आहेत आशिष आणि अपेक्षा हीच असेल की 3 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके. हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला बॉल आहे. उगमने स्टॉप केलाय. फाईन लेगचा फिल्डर कव्हर करेल. 1 धाव तोपर्यंत पूर्ण झाले आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 45. 45 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 पहिल्या डावाचा शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि भावेश पाटील आता स्ट्रायकिंग एंडला. समोर खेळण्याचा प्रयत्न. पॉपिंग क्रीज मध्ये पडलाय. त्या स्पॉटकडे भावेश पाहत राहिला होता. फार चांगला चेंडू. फुल लेंथ पुन्हा आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in द्वारे ऍक्शन रिप्ले. शेवटचा 1 बॉल. पहिल्या 2 बॉल मध्ये तर एकही मोठा फटका आला नाही. इव्हन एकच धाव आलेली आहे. धावा टोटल सध्या 45 शेवटच्या बॉलवरती. पाहूयात किती धावा येत आहेत. एज आहे शॉर्ट फाईन लेगला फिल्डर. 1 धाव इथे ते देतील कारण कदाचित डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला आणि काही धावा मिळू शकतात. त्यामुळे डाव संपला पहिला. बॅटिंग केली गावदेव कोळेगावने. धावा उभारलेल्या 46 आणि लक्ष ठेवण्यात आलेले 47 धावांचं. गावदेव उंबर्डे टार्गेट आहे 47. इट्स ओट युअर टॉस बॉक्स. SB11 मोठा गाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ असेल भालगाव. या दोन्ही संघांचे कॅप्टन. एका बाजूला या स्पर्धेचे लाडके आयोजक सतीश साहेब आणि दुसऱ्या बाजूला आमदार साहेब. ओके. आणि आपण आदरणीय निलेश दादांच्या शुभस्य कॉल केलाय. सतीश साहेब कॉल आहे आणि सतीश साहेब आलेले आहेत. म्हणजे टॉस जिंकला मोठा गावचा कॅप्टन नाही. किरण दादा माझ्यासोबत आहेत. तेजस लास्ट इयरला 3य क्रमांकापर्यंत पोहोचले तुम्ही. सेमीफायनल पर्यंत पोहोचले होते आणि यावर्षी कशी सुरुवात करणारास बालगावच्या विरुद्ध टॉस जिंकला. निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग. असं काय ठरवून आला होतास ऑलरेडी की फिल्डिंगच घ्यायची? नाही, टॉस तर आम्ही जिंकत नव्हतो. आज किती दिवसांनी आज टॉस जिंकला म्हणून फिल्डिंगच घेतोय. कसा गेला काही दिवसांमध्ये परफॉर्मन्स राहिलाय? ओम जॉईन झालाय. बरेचसे यंगस्टर आम्ही मोठा गाव टीम मध्ये पाहतोय. निलेश मात्रे नंतर जल्पेश, किरण, वीरनाथ, महेश हे फक्त सिनियर खेळाडू आहेत आणि त्यांना घेऊन ही सर्व यंगस्टर टीम आम्हाला पाहायला मिळते मोठा गावची. तेच चेहरे पाहायला मिळतील की काही चेंजेस आहेत आज? चेंजेस तर काहीच नाहीत. तेच आहेत, तेच खेळणार आहेत. सर्व चांगले करतात आणि आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. आता आमदार चषक पहिल्या पर्वाचे तुम्ही 3य क्रमांकाचे मानकरी होते. या पर्वामध्ये कसं पाहता? इथे आल्यानंतर हे सर्व आयोजन कसं वाटतंय सतीश शेठ भोईर यांचं? आयोजन तर खूप चांगलं असतं आणि खेळायला पण खूप मजा येते. दोन्ही साईडने असतं म्हणून अजून मजा येते एकदम खेळायला. शुभेच्छा किरण दादा तुला आणि टीम SB11 मोठा गावला. मोठा गावने टॉस जिंकला. बालच्या विरुद्ध ते फिल्डिंग करणार आहेत. आपण या मॅचकडे देखील जाऊ, मात्र त्या अगोदर काही मान्यवरांचा सन्मान करूयात. मंचावरती नुकतंच आदरणीय मेघनाजी काशीनाथ भंडारी साहेब वॉर्ड क्रमांक 2 भारतीय जनता पार्टीचे कल्याण सचिव यांचा इकडे या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी नरेश भोईर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्य सन्मान आपण करावा. भारतीय जनता पार्टी कल्याण सचिव मेघनाजी काशीनाथ भंडारी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आणि त्याचबरोबर पंकज सिंग सरांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल.
पंकज सिंग सरांना देखील मी विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला या ठिकाणी सन्मान होईल. मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत, कारण त्यांच्या घरचा गावचा उंबर्डे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तो गावदेव कोळेगावच्या विरुद्ध गावदेवी उंबर्डे. पंकज सिंग सरांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करूयात. मी दादांनाच विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा आणि या सन्मानाबरोबरच आपण लगेचच वळणार आहोत या मॅचच्या दिवशीने. आवाज ऐकूयात पुन्हा एकदा झेडके भिवंडीचा आमचे परम मित्र मोहनीजी पाटील यांचा. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच करंजी काळन. आपण जाऊयात माझ्या दिशेने. एका बाजूने कोळेगाव आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर आपल्याला उंबरठी संघ पाहायला मिळतोय, जिथे पहिल्या डावामध्ये खेळ समाप्त झालाय आणि पाटला करतायत ते म्हणजेच 47 धावांचा सोनू भोईर आणि भूषण जाधवची जोडी. आणि सोनूसाठी पारितोषिक आलंय, जर षटकार लगातार 3 जोडले सुरेश भंडारी यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय रणशूल चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 200 रुपयाचा कॅश प्राइज. बघा, ज्यावेळेस आपल्या घरच्या मैदानावरती खेळ होत असतो, घरचे प्रेक्षक इकडे असतात, त्यावेळेस खूप सारा प्रतिसाद किंवा खूप सारा पाठिंबा आपण पाहतो आणि पारितोषिकांचा भरमाट आपल्यापर्यंत पोहोचलाय. सध्या जाऊयात मॅचकडे, जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू आलाय डॉट. पुढचा बॉल यावेळेस टाकल्यानंतर पायावरती आदळलाय की का? नक्कीच पायावरती लागला चेंडू आणि त्याच दरम्यान आणखी एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना धावा फळकावरती फक्त 46 जोडल्या. 47 धावांचं आव्हान आहे, फारसं मोठं आव्हान नाहीये. पण या खेळपट्टीवरती आपण गोलंदाजांचा बोलबाला संपूर्ण दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलाय, त्यामुळे गोलंदाज कमबॅक देखील करू शकतात. पण घरचा मैदान आहे, होम बेनिफिट मिळेल का? लॉफ करायचा प्रयत्न होता, बॅटची पुन्हा एकदा हलकीशी कडा लागली आणि त्यानंतर यशरक्षक फार वेगाने तिकडे पोहोचले आणि चेंडूला अडवतील. फेकी दरम्यान पर्यंत कुठल्याच प्रकारची धाव नाही. पहिले 3 डॉट बॉल आलेत. पहिला 3ही चेंडूंचा खेळ निर्धाव पाहायला मिळाला सोनूच्या विपक्षामध्ये. सोनू भोईर जिथे बॅटिंग करतात आणि भूषण जाधव त्याला नॉन स्ट्रायकर एंड वरनं साथ देताना पाहतोय. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज क्रमांक पहिलं घेऊन निहाल. पुन्हा एकदा लॉफ करायचं होतं, यावेळेस बॅटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने येऊ शकला नाही चेंडू आणि चौथ्या चेंडूवरती एक सिंगल पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीनं चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 4 धावा फळकावरती आहे. 47 पाटला करताना 1 आकडावरती. 5 गडी गमावले होत्या 46 धावा बनवताना आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा होत्या. रणशूल चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे टीम उंबरडे संघाला. वा, खूप सारे पारितोषिक. यावर स्विंग 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 पाहायला मिळाला, पण पंचांचा इशारा का तर वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या, त्यामध्ये झोन या आकडावरती 47 रन चेस पाहतोय. धावा फळकावरती 2. दिगेश मात्रे एक नामवंत खेळाडू कोळवलीच्या यांच्याकडून पारितोषिक येते. वीरा बैलाचे मालक दिगेश शेठ मात्रे 3 चौकारांसाठी आणि 3 षटकारांसाठी सोनू भोईर आणि चिराग डागरे यांना 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. बघा, खूप सारे पारितोषिक लागतात, त्याबद्दल चर्चा देखील आपण करू. फुल टॉस होता, एलिव्हेट केलाय डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला 6 धावा षटकार. आपण पाहतोय आपले आमदार साहेबांचे सुरक्षा रक्षक कपिलजी भोईर सर, पवनजी चार सर आणि प्रकाशजी पाटोळे सर देखील उपस्थित आहेत. सो त्यांचे आम्ही मनपूर्वक आमदार चषक 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये सतीश शेठ भोईर यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. अनेक साऱ्या मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय स्पर्धेमध्ये. दरम्यान षटकार आला आणि त्यानंतर पिटाऱ्यामध्ये रिव्हर्स स्वीप होता
रिव्हर्स स्वीप काढलाय आणि थर्ड मानला, चौकाराकरिता पाठवलाय. षटकार मग चौकार आणि या षटकाची समाप्ती करण्या अगोदर 12. भारी सतीश भोईर दादाचा आयोजन क्रिकेट सामन्यांचा, भारी सतीश भोईर दादाचा. याऊ बर्डे गावात आमदार चषक ठेवलाय हो मानाचा, याऊ बर्डे गावात आमदार चषक ठेवलाय हो मानाचा, गावात आमदार चषक ठेवलाय हो मानाचा, याऊ बर्डे गावात. धन्यवाद. दिसं मधुर संगीत उंबरडे गावामध्ये आमदार चषक मानाचा आणि मी म्हणेन की मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना उंबरडे कोलिवली विभाग शाखा व स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरडे आणि SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली स्पर्धा आमदार चषक 2025 हे क्रिकेटचं दैदित्यमान आयोजन पाहायला मिळते. मी म्हणेन की स्पर्धा कशी असावी तर उंबरडे गावच्या आमदार चषक 2025 सारखीच असावी आणि सुपर नियोजन, खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते आणि त्यामध्ये रंगतदार मॅचेस देखील पाहायला मिळतात. सध्या उंबरडे गाव मैदानामध्ये इन ऍक्शन लढत आहेत आणि 47 रन चेस करताना पहिल्या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल करताना पाहिलं, पण शेवटच्या अंतिम 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जे आले त्याच्या मदतीनं भूषण जाधवच्या बॅटमधनं निघणारे ते 2 मोठे फटके आणि धावा फलकावरती जोडला. 14 एक सिंगल आणि एक वाईट देखील होता. 12 धावा आहेत फलकावरती. गोलंदाजीवरती गोलंदाज भूषण. बरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल हलक्या गतीने खेळून काढला गेलाय. स्वीप कव्हरला बॉल आहे आणि एक धाव तिकडे बनवली गेली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 13. 13 आकड्यावरती षटक क्रमांक चालू झालाय दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली. 13 धावा फळकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने स्ट्रायकर एंडला आता आपण भूषण जाधवला पाहतोय, ज्याची बॅट तळपायला सुरुवात झाली, ज्याचा बॅट बोलायला सुरुवात केली. एक मोठा फटका आला होता. षटकार मग चौकार पाहिला भूषणच्या बॅटमधनं. तयार भूषण यावेळेस ड्राईव्ह करताना फ्रंट फूट ड्रायव्हिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर आणखी एक कव्हर्सला सिंगल पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली. टोटल 14 आकड्यावरती 14 रन्स ऑन दी बोर्ड. 47चा पाठलाग करतायत. 14 धावा फळकावरती आहे. विकेटच्या शोधामध्ये असेल कोळेगाव संघ. आपटून टाकायचा प्रयत्न केला, वेट केलं, टायमिंग खूप चांगला आहे आणि त्यानंतर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अगदी कलात्मक फटका पाहायला मिळतोय. अगदी स्वतःवरती नियंत्रणबद्ध हा फटका. 4 धावा चौकार. वरती जाऊन पोहोचला गेल्या 18 आकड्यावरती 18 रन्स. चांगली पारी सांभाळतात दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये. पुन्हा एकदा स्मॅश करायचं होतं इकडे, पण शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये फार क्विकली फेकी पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान एक सिंगल कंप्लीट देखील केली. बघा इनफिल्ड मध्ये ज्यावेळेस तुम्ही सिंगल घेत असता त्यावेळी तत्परतेने सिंगल घ्यावी लागते. अदरवाईज इनफिल्डचे क्षेत्ररक्षक फार क्विक असतात आणि तेच एक जिवंत ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. एक सिंगल तर कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीनं 19 आकड्यावरती धावसंख्या. लॉफ्ट करायचं होतं इथे, पण फटका तितका कम्फर्टेबली नव्हता खेळलेला, पण गॅप मध्ये असल्या कारणामुळे धावा मिळतील. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू जाऊन धडक देतोय. सडक पे कडक बेधडक चौकार. मी म्हटलं ना की जर उंबरडे गावाची स्पर्धा आहे तर इथे सगळं काही अवेलेबल आहे. जो प्रेक्षक बाहेर झेल पकडेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक संपा गायकवाड यांच्या माध्यमातून आणि
असे क्रिकेटचे चाहते आहेत ना, ज्यावेळेस व्यासपीठावरती आमच्या उपस्थित असतात ना, तेव्हा क्रिकेटची खरी मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. आणि जसे संपा गायकवाड साहेब आले आणि लगेचच प्रेक्षकांना मेजवानी, कारण की खेळाडूंना पारितोषिक तर भरपूर लागले. सोनू भोईरच्या नावावरती 3 षटकार जोडले तर 5,000 रुपये आहेत. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकाराला देखील पारितोषिक आहेत. आणि त्याचबरोबर आता प्रेक्षकांना देखील पारितोषिक आहेत. मग षटकाराच्या बाहेर झेल पकडा आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज तुम्ही कमवा. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 47च्या रन चेस मध्ये धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल जोडल्या गेल्या 23 आकड्यावरती. सो आता विजयासाठी 18 चेंडू आणि 24ची मॅच पाहायला मिळते. एक चांगला स्टार्ट मिळाला. आमच्या समोर तेजस भोईर जॉईन झालेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीचे ओनर प्रोप्रायटर सर्व जे मागच्या 2 मॅच मध्ये देखील इनॅक्शन होते. मानेरे संघाकडनं खेळताना आपण त्यांना पाहिलं होतं, पण मानेरे संघ 1 चेंडू 3 मध्ये कुठेतरी अडकले गेले आणि मग त्यांना या स्पर्धेचा टाटा बाय बाय निरोप घ्यावं लागलंय. पण त्यांचा देखील क्रिकेटची कारकीर्द खूप मोठी आहे. विश्वास पाटील आहेत गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 3 आणि विश्वासपूर्ण गोलंदाजी आता केली जाईल का विश्वास करणं, कारण की विकेटच्या शोधामध्ये आहेत. उंबर्डे संघाला ठाऊक आहे विकेट मिळाला नाही तर मॅच इझिली आपल्या हातामध्ये. पण कोळेगाव संघाला कसली गरज आहे, तर मी म्हणेन की 1 ते 2 विकेट. सुरुवातीला एखादा विकेट आला तर आपण पाहतो ना की एखादा विकेट आला तर त्याच्या पाठोपाठ दुसरा तिसरा विकेट येत असतो आणि त्या गुच्छामध्ये विकेट हव्यात सध्या तरी कोळेगाव संघाला, कारण की परिस्थिती 18-24ची हाताच्या बाहेर गेलेली नाहीये उंबर्डे संघाच्या परिस्थिती. त्यामुळे हाताच्या बाहेर घालवायची असेल तर मग गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिलाच बॉल पुल पॉवरफुल डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. धन्यवाद. दिसे कार्य सम्राट आमदार आणि सर्वांचे मनावरती राज्य करणारे आमदार माननीय श्रीयुत विश्वनाथजी भोईर साहेब आणि त्यांच्या नावावरती स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा खेळून काढला बॅकवर्ड स्कोअर लेगला आणि यावर षटकारानंतर येणारा चौकार पाहायला मिळतोय. मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या आणि 10 धावांच्या मदतीने धावा फळकावरती वाढला देखील. टोटल जाऊन पोहोचल्या गेल्यात 33 आकड्यावरती. सो विजयासाठी आता 16 चेंडू 14ची मॅच. सध्या मैदानामध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला होता. इथे देखील पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल देखील. 3 चेंडू मध्ये 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला सोनू भोईरच्या बॅटमधनं आणि धावा फळकावरती टोटल आता वाढतायत देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 39 39 आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बाकफुटला गेले आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला उडवला होता. रडार मध्ये चेंडू होता, पावर दाखवली तिकडे आणि पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. आता विजयासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. आपल्या घरच्या मैदानावरती टीम उंबर्डे संघ खेळताना आपण त्यांना पाहतो आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून. बॉलिंग वरती जावलच आले त्यावेळेस गोलंदाजी खूप चांगली हाताळली आणि बॅटिंग वरती आता बॅटिंग आल्यावरती बॅटिंग देखील जबरदस्त चालू आहे. 15 मध्ये बनवायच्यात 8 धावा. पायावरती होता यावेळेस अपील तर पंचांची पाहायला मिळेल आणि त्यानंतर पंचांचा फिंगर आउट. फलंदाज सोनू भोईर माघारी परतील. धक्का क्रमांक 1.
चेंडूंचा खेळ बाकी राहतो. विजयासाठी 8 धावांची अजून देखील गरज आहे. 39 वरती धक्का क्रमांक पहिला. मैदानाचा बाहेर सोनू परतले गेले आणि क्रमांक 3 वरती चिराग भोईर यावर लॉंग स्टॉपला यशरक्षक मिस झालेत आणि तदनंतर 22च्या स्वरूपामध्ये हा चौकार आलाय. नशिबाची साथ मिळाली फलंदाजांना, बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि तदनंतर फंबल झाले होते बॅटर, पण त्याच्या पाठोपाठ यष्टीरक्षक देखील आणि बॅकअप नसल्या कारणामुळे चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढल्यात 43. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला होता, हवेमध्ये फटका फसला आणि तदनंतर कॅच ड्रॉप कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावताना 47चा पाठलाग करताना 43 धावा फळकावरती आहेत. सो विजयासाठी आता आमच्यापर्यंत इक्वेशन पोहोचवलं जातं की 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा फळकावरती जोडायच्या आहेत, त्यामध्ये 4. चला थोडीशी घाई करा, कारण की आज आपल्याला सेमीफायनलची मॅच देखील खेळवायची आहे. सो एक एक्स्ट्रा मॅच आहे आपल्याकडे. सो जितकी घाई कराल तेवढा बेनिफिट आमच्या आयोजन कमिटीला होईल. सो एकाच गोष्टीची अपेक्षा करतोय मी तुमच्याकडनं की बघा तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. एक सुंदर मैदान अवेलेबल केलं, एक सुंदर स्पर्धा तुमच्यासाठी आहे, खेळपट्टी चांगली पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी आपण आमदार चषक 2025 मध्ये पाहतोय. फक्त तुमच्याकडनं फक्त एका गोष्टीची अपेक्षा असणार आहे, ती म्हणजेच वेळ. ओमकार पाटील गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 4 घेऊन विजयासाठी धावांची गरज असणार. इथून 12 मध्ये 4. गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं पण पॅटवरती चेंडू येऊ शकला नाही तितक्या चांगल्या पद्धतीने. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 11-4ची परिस्थिती सध्या मैदानामध्ये. फुलटा असो होता, डीप झाला पॉपिंग क्रीज मध्ये. आणखी एक डॉट बॉल आला, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 4 पहिले 2 डॉट बॉल आले, त्यामुळे आता परिस्थिती 10 चेंडू आणि 4 जाऊन पोहोचले. अजून इथून मॅच बनेल का ह्या इंटेन्शनने टीम कुलेगाव संघ खेळतो का पाहावं लागेल. खेळायचा तर प्रयत्न केला बॅटरच्या माध्यमातून. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धावे करिता आणि एका सिंगलने धावसंख्या फळकावरती वाढतीय देखील जाऊन पोहोचली गेली 44 आकड्यावरती. 3 धावा अजून बनवायच्यात. येणारे चेंडू बाकी राहतील 9 आणि 9 चेंडूच्या पाठीमागे धावा जोडायच्या 3. ओ टप्पा पडला, बाहेर निघालाय चेंडू. लेग कटर पाहिला आणि त्याच दरम्यान डॉट बॉल निर्धाव चेंडू आला. अशाच प्रकारचे डॉट बॉल हाताळावे लागतील. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या षटकातील. हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळून काढले गेले. ठाऊक आहे इथून कुठल्या प्रकारची रिस्क घेणं. रिस्क जर घेतली तर मॅच कुठेतरी फसू शकते, त्यामुळे हळूहळू का होईना आपण म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, आणि त्याच पद्धतीनं मॅच आता आपल्या मुठ्ठीमध्ये करण्याचा प्रयत्न असेल. 2 चेंडूंचा 7 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल इथून. सबच्या बाहेर वाईड लाईन पकडली होती, पंचांचा इशारा आलाय. डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक समाप्त झालाय 4. आणि आता विजयासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. हे क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं याआधी. 6 चेंडू 1 धावेची गरज असताना 6 डॉट बॉल फेकलेला गोलंदाज आपण पाहिला. त्यामुळे त्या इंटेन्शननी गोलंदाजी जर केली किंवा सुरुवातीला पहिले 2 ते 3 चेंडू पकडून टाकले, त्याच्यावरती विकेट मिळाली तर त्याच्यासोबत 6 चेंडू 2ची मॅच देखील निघू शकते. पण म्हणतात ना की कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं. मनामध्ये ते कॉन्फिडन्स गरजेचं आहे की ही मॅच देखील निघू शकते. बॉडी लँग्वेज तुम्हाला अग्रेसिव्ह हवी आहे सध्याच्या घडीला.
ज्यासाठी आता इथून 2 धावेची गरज असेल. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 6 चेंडू 2 धावा. गोलंदाजीवरती गोलंदाज निहाल ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. आता आपल्या गोलंदाजीवरती निहालला पुन्हा एकदा बॅक करताना कर्णधार पाहतोय. पुन्हा एकदा जिम्मेदारी दिली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा निहालने खर्च केलेला, पण या मॅच मध्ये निहाल आता 2 धावा रोखेल का हे पाहावं लागेल. बल तयार होत आहे. चेंडू क्रमांक पहिला घेऊन पहिला चेंडू हलक्या गतीने खेळून काढला गेला. एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आणि डबल झाली तर मॅच फिनिश होते आणि मॅच फिनिश होताना आपण पाहतोय खूप चांगला खेळ पाहायला मिळाला टीम उंबरडे संघाचा आणि या मॅच वरती आपला दबदबा कायम करताना उंबरडे संघाला पाहतोय आपण. चला लगेच जाऊ आता आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. मास्य पारितोषिक देखील देणार आहोत, पण त्याआधी शुभ सन्मान शाही सन्मान आपलं पहिलं कर्तव्य ते देखील आपण पार करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सोनू भोईर आपण यायचं. खूप चांगली बॅटिंग सोनू भोईर. 11 चेंडू 23 धावा बनवल्या. दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार यांचे सुरक्षा रक्षक सन्माननीय कपिलजी भोईर साहेब आपल्या इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि कपिलजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी दीपकजी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण हा सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करायचा आहे. आपल्या सर्व